तर मुलांनो, आपली मराठी भाषा ही खूप मधुर व गोड आहे. वेगवेगळ्या प्रकारे भाषेचे सौंदर्य वाढवणारी काही वचने व संकेत आपल्या मराठी भाषेत आहेत. अनेक संतांनी, लेखकांनी व कवींनी मराठीत लेखन करून तिला संपन्न केले आहे, म्हणजेच सोपे व सुलभ केले आहे. अशा लेखकांची नावे व त्यांचे साहित्य आपल्याला माहित पाहिजे. तर यापैकी काही मुख्य संतांची, लेखकांची व कवींची नावे व त्यांचे साहित्य या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. तसेच भाषेची आणि इतर संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आणि सामान्य ज्ञान आपल्याला माहित करून घ्यायचे आहे. तर या सामान्य ज्ञानावर परीक्षेत आपल्याला हमखास एक प्रश्न विचारला जातो. त्यामुळे सर्वांनी एकदम काळजीपूर्वक या टॉपिककडे लक्ष द्यायचं आहे. आणि हा टॉपिक हा पूर्णपणे पाठांतरावर अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका व लिहून घेऊ शकतात. ओके. तर सुरुवातीला आपण भाषाविषयक सामान्य ज्ञान या घटकामध्ये थोर व्यक्तींची संबोधने पाहणार आहोत. तर थोर व्यक्तींची संबोधनामध्ये बघा, आता पहिला वल्लभभाई पटेल. आता या थोर व्यक्तींना काहीतरी संबोधन म्हणजे काहीतरी कोणत्या तरी नावाने आपण ओळखतो. आणि वल्लभभाई पटेलला आपण सरदार किंवा लोहपुरुष या नावाने ओळखतो. सरदार लोहपुरुष. बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक. सर्वांना नाव माहित असतील. बाळ गंगाधर टिळकांना आपण लोकमान्य या नावाने ओळखतो. लोकमान्य. नंतर बघा, जवाहरलाल नेहरू यांना आपण पंडित, चाचा या नावाने ओळखतो किंवा संबोधतो. दादाबाई नौरोजी. दादाबाई नौरोजी. यांना पितामह या नावाने संबोधतात. ज्योतिबा फुले. महात्मा. आपण म्हणतो ना महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा या नावाने ज्योतिबा फुलेंना संबोधतात. रवींद्रनाथ टागोर. यांना आपण गुरुदेव या नावाने संबोधतो. सुभाषचंद्र बोस. नेताजी. तसेच बघा, मोहनदास करमचंद गांधी. मोहनदास करमचंद गांधी यांना आपण महात्मा, राष्ट्रपिता या नावाने संबोधतो. महात्मा, राष्ट्रपिता या नावाने संबोधतात. तसेच बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतो. भारतीय घटनेचे शिल्पकार. त्यानंतर बघा विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर. तर काही नावे तुम्हाला माहित नसतील, काही संबोधने तुम्हाला माहीतच नसतील, तर ते आता माहित करून घ्या आणि व्यवस्थित वाचून घ्या आणि लक्षात राहू द्या कायमस्वरूपी, जेणेकरून तुम्हाला जर एखादा क्वेश्चन आला परीक्षेला तर त्याचं पटकन आन्सर सांगता येईल. तर आता आपण थोर व्यक्तींची संबोधने पाहिलेली आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत लेखक, कवी व ग्रंथ. हे सर्व तुम्हाला माहित पाहिजे आणि जर नसेल माहिती तरी पण लक्ष देऊन ऐका आणि इथून पुढे लक्षात राहू द्या. लेखक, कवी व ग्रंथ. तर आपल्या मराठीमध्ये अनेक लेखक, कवी आहेत. तर या लेखकांची नावे व त्यांचे साहित्य आपल्याला माहित असले पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता मी काही नाव सांगणार आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. महर्षी वाल्मिकी. महर्षी वाल्मिकींनी कोणता ग्रंथ लिहिलाय रे? तर महर्षी वाल्मिकींनी काय लिहिले तर रामायण. महर्षी व्यास. महर्षी व्यासांनी काय लिहिले तर महाभारत. तसेच भगवद्गीता. लेखक, कवी व त्यांची टोपणनावे. हे सर्व तुम्हाला माहित पाहिजे. ज्यांना माहित नाही त्यांनी आता माहित करून घ्या आणि लक्षात ठेवा. लेखक, कवी व त्यांची टोपणनावे. याआधी आपण काय पाहिलं रे? लेखक, कवी व त्यांचे ग्रंथ पाहिले होते. आता आपण लेखक, कवी व त्यांची टोपणनावे पाहणार आहोत. तर आपल्या मराठीमध्ये खूप सारे लेखक, कवी आहेत आणि त्यांना आपण काही टोपण नावांनी ओळखतो. तर ती टोपण नावे कोणती हे आता आपण पाहणार आहोत. तर त्यातला पहिला लेखक, कवी आहे नारायण सूर्याजी ठोसर. नारायण सूर्याजी ठोसर. यांना आपण कोणत्या टोपण नावाने ओळखतो रे? तर यांचं टोपण नाव काय आहे तर संत रामदास. म्हणजे जर समजा संत रामदास असं जर आलं तर तुम्हाला माहित पाहिजे की संत रामदास हे कुणाचं नाव आहे तर नारायण सूर्याजी ठोसर यांचं टोपण नाव आहे.
कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय आहे रे? तर केशव सूत. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखतात. मुरलीधर नारायण गुप्ते. मुरलीधर नारायण गुप्ते यांना बी या टोपण नावाने ओळखतात. राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी यांना आपण गोविंदाग्रज या नावाने ओळखतो, जे की राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे तर गोविंदाग्रज. प्रल्हाद केशव अत्रे. यांना केशव कुमार या टोपण नावाने ओळखतात. केशव कुमार. विष्णू वामन शिरवाडकर. यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतो. आता परीक्षेमध्ये प्रश्न कसा येऊ शकतो बघा. आपल्याला ऑप्शन मध्ये 4 टोपण नावे दिलेत आणि आपल्याला एखाद्या कवीचं नाव आणि त्याचं टोपण नाव लिहायचं असेल तर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे. आणि आता मी लेखक कवी व त्यांची टोपण नावे सांगितलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे लेखकाचं नाव आहे जे की टोपण नाव आहे आणि त्यांचं पूर्ण नावही तुम्हाला माहित पाहिजे. कृष्णाजी केशव दामले यांना काय टोपण नाव आहे तर केशवसूत. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे तर कुसुमाग्रज. हे लक्षात ठेवा. आणि या टॉपिकवर एक तरी प्रश्न पडतोच, त्यामुळे सगळे लेखक कवी टोपण नावे ग्रंथ थोर समाजसुधारक जे काही घोषणा घेतल्या ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की कोणत्या समाजसुधारकांनी कोणतं काम केलेलं आहे, काय वैशिष्ट्य आहे त्यांचं हेही माहित पाहिजे तुम्हाला. तर आपण काही थोर समाजसुधारक बघूयात. थोर समाज सुधारक. यामध्ये बघा
फुले. महात्मा फुले. तर महात्मा फुलेंनी काय केले रे तर स्त्री शिक्षणाचा पाया. हे सर्व जे समाज सुधारक आहेत त्यांनी वेगवेगळी कार्य केलेले आहेत आपल्यासाठी, बरोबर. मग महात्मा फुलांनी काय केले रे तर स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, बरोबर. तसेच बघा लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळकांनी काय केले रे, भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतो आपण. भारतीय असंतोषाचे जनक. तसेच बघा महात्मा गांधी अहिंसेचे पूजक. अहिंसेचे पूजक. तसेच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं तर दलितोद्धार म्हणजे दलितांचा उद्धार केलेला आहे. दलितोद्धार. कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्था. कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय केले रे तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे, जेणेकरून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करता यावे यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था ही स्थापन केली. राजर्षी शाहू महाराज यांनी काय केले रे तर दलित वसतिगृह काढले. असे तुम्ही वेगवेगळे समाज सुधारक घेऊन त्यांनी काय महत्वाचे बदल केलेले आहेत किंवा त्यांचं काय वैशिष्ट्य आहे हे तुम्ही लिहून काढू शकतात. जसे की गोपाळ गणेश आगरकर, तर त्यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र काढलं. हे असं काही वैशिष्ट्य आहे प्रत्येक समाज सुधारकाचं, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. तसेच बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने खालसा काढले, बरोबर. तसेच डॉक्टर बाबा आमटे, डॉक्टर बाबा आमटे डॉक्टर बाबा आमटे माहित आहेत का रे तुम्हाला? तर ज्यांना माहित नाही ना त्यांनी आता माहित करून घ्यायचे आणि त्या समाज सुधारकाबद्दल माहिती गोळा करायची आहे, माहिती वाचायची आहे आणि बघायची की कोणत्या समाज सुधारकांनी काय केलेलं आहे. तर डॉक्टर बाबा आमटेंनी काय केले रे तर कुष्ठरोग निर्मूलन.
म्हणजेच कुष्ठरोगांसाठी आनंदवन काढले. तसेच आता आपण वेगवेगळे समाजसुधारक पाहिलेले आहेत, काही राहिले त्यात लिहायचे, तर ते बघायचे तुम्ही. कोणते कोणते आणखीन राहिलेत. राजर्षी शाहू महाराज झालेले आहे, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य विनोबा भावे, हे असे काही आणखीन समाजसुधारक आहेत. त्यांचे काय वैशिष्ट्य आहे, त्यांनी काय केलेलं आहे, हे तुम्ही लिहून काढायचं आहे व्यवस्थित. तर हे झाले आपले थोर समाजसुधारक. तर आता आपण या टॉपिक मधला शेवटचा पॉइंट बघणार आहोत, आणि हे तुम्हाला माहिती आहे. मी सांगितलं तुम्हाला सांगायला पाहिजे की या व्यक्तीचं काय वैशिष्ट्य आहे. तर बघा, आपल्या देशात काही असे सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांची आपल्याला नावे माहिती पाहिजेत, आणि ते कोणत्या खेळासाठी, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. कोणते कलामध्ये ते पारंगत आहेत हे माहिती पाहिजे तुम्हाला. तर आता बघूयात आपण सुप्रसिद्ध व्यक्ती. बघा, लता मंगेशकर. आता येत असेल तुम्हाला, लता मंगेशकर काय येत रे? तर लता मंगेशकर काय आहेत, तर गायिका आहेत, सुप्रसिद्ध गायिका आहेत. डॉक्टर जयंत नारळीकर. ज्या व्यक्ती माहिती नाहीत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. डॉक्टर जयंत नारळीकर. तर ते काय आहेत रे, तर शास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम. डॉक्टर अब्दुल कलाम पण शास्त्रज्ञ आहेत. तसेच बघा, अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन कोण आहेत रे, तर अष्टपैलू अभिनेता. अभिनेता. अण्णा हजारे. अण्णा हजारे कोण आहेत, तर ज्येष्ठ समाजसेवक. आता बघा, झाकीर हुसेन. झाकीर हुसेनची कोणती कला आहे रे, की ज्यामध्ये तो पारंगत आहेत ते, तर ते काय, तर तबला वादक. ते काय, तर उत्तम तबला वादक. तसेच बघा, मिल्खा सिंग. मिल्खा सिंग काय, तर धावपटू. हृदयनाथ मंगेशकर.
काय तर संगीतकार म्हणजेच गायक. रतन टाटा कोण आहेत रे? रतन टाटा ते काय तर उद्योजक आहेत. मुकेश अंबानी हे सर्व सामान्य ज्ञान तुम्हाला माहिती पाहिजे. मुकेश अंबानी काय तर उद्योजक. मुकुंद किर्लोस्कर उद्योजकच आहेत. सचिन तेंडुलकर आता सांगता येते तुम्हाला. सचिन तेंडुलकर काय आहेत तर क्रिकेटपटू. सचिन पिळगावकर अष्टपैलू कलावंत. किंवा अभिनेता, मराठी अभिनेता आहे सचिन पिळगावकर, बरोबर. त्यानंतर बघा अंजली भागवत. बघा काही नावं नवीन आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. अंजली भागवत कोण आहे तर नेमबाजी. या कशात पारंगत आहेत तर नेमबाजी मध्ये. मेरी कोम मुष्टियुद्ध. तसेच बघा पीटी उषा धावपटू. सायना नेहवाल बॅडमिंटन. सायना नेहवाल ही बॅडमिंटन खूप छान प्रकारे खेळते, बरोबर. आणि ते तिचं वैशिष्ट्य आहे, ती कला आहे तिची. सोनू निगम गायक. तर अशा प्रकारे आज आपण काय काय पाहिलं रे? तर सामान्य ज्ञान पाहिलं, बरोबर. भाषा विषयक सामान्य ज्ञान. यामध्ये आपण थोर व्यक्तींची संबोधने पाहिली स्टार्टिंगला. नंतर काय पाहिलं? लेखक, कवी व त्यांचे ग्रंथ पाहिलेत. त्यानंतर आपण थोरांच्या महत्वाच्या घोषणा या पण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर लेखक, कवी व त्यांची टोपण नावे हे पाहिलेत. आणि त्यानंतर थोर समाजसुधारक, सुप्रसिद्ध व्यक्ती हे पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जे काही माहिती नाही आहेत, नाव, टोपण नावे त्यांची, घोषणा, ग्रंथ आणि अशी सुप्रसिद्ध व्यक्ती तुम्ही आणखीन लिहू शकतात, यामध्ये ऍड करू शकतात. तसेच थोर समाज सुधारकाचं काय वैशिष्ट्य आहे ते तुम्ही आणखीन यामध्ये ऍड करू शकतात.
तर अशा प्रकारे आपण वेगवेगळी माहिती बघितलेली आहे, जे की सामान्य ज्ञान आहे, आणि ही सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. जे माहित नाही ते व्यवस्थित लक्षपूर्वक वाचा, पाठांतर करा, जेणेकरून तुमचे सर्व क्वेश्चन सुटतील एक्झाम मध्ये. आणि यावरील क्वेश्चन येऊ शकतात. एक तरी क्वेश्चन हा हमखास पडतो तुमच्या परीक्षेला. तर अशा प्रकारे आज आपण भाषा विषयक सामान्य ज्ञान पाहिलेलं आहे. यावरील काही क्वेश्चन आपण उद्याच्या तासाला पाहूयात.